नाही, मगाशी जेवायला बसताना कोणतरी विचारलं मला, वहीमध्ये नाव लिहिलं का? मला तो जुनं माझं आठवण आली मला. हा, वहीमध्ये माने सरांनीच विचारलं, म्हणले वहीमध्ये नाव लिहिलंय का? मग माने सरांनाच म्हणलं प्रत्येकाचा करगोटात चेक करा, मला असेल तर आंघोळ केली. ही जुनी पद्धत आहे ना. पहाटे उठायचं थंडीच्या दिवसात, तोंडावर पाणी मारायचं आणि जायचं आंघोळ केली म्हणून. पण गुरुचा महागुरु आपल्या पाठीमागे असल्यामुळं तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. वर्म एकाच गुरुला माहित होतं, आंघोळ केल्यानंतर काय बोललं पाहिजे. पण आपले त्यातले आपले महागुरु ते करून ठेवला नाही का? कसं सर्वांना कोण किती मोठं झालं याच्यापेक्षा सर्वांना आपण एकत्र करून आपले जुने दिवस आपल्याला आठवले पाहिजे. वकील आहेत ते, आपल्यात काय वकील आहे, काय डॉक्टर आहे नाही का? बरेच व्यवसायामध्ये करणार आहेत. आमचे पंढरीनाथ मोगे आहेत. माझी स्वतःची संत विचार प्रबोधिनी दिंडी नावाची दिंडी आहे. पुण्यातल्या काही लोकांनी चालू केली. पंढरीनाथांनी बरंचसं सहकार्य केलं. आम्ही जागा 3 गुंठे घेतली कैकाडे महाराज मठाजवळ. तेव्हा त्यांची नवी ओळख कळाली आम्हाला, स्टॅम्प होल्डर म्हणून. त्यांच्या ऑफिसला गेलो होतो. राजाभाऊची तर ओळख आहेच. काय झालं, माझा किस्सा सांगतो. राजाभाऊ डॉक्टर आहे. हे 25-30 वर्ष झाले राजाभाऊ, बरोबर. 30 वर्षापूर्वी इंटरव्ह्यूसाठी ह्याला गेलतो, कुठं सोलापूरला, सिद्धेश्वर सहकारीला. तिथली ती म्हण मला त्यावेळेला कळाली, ऊस गोड लागला म्हणून मुळासाहेब खायचा. गेलो कारखान्यावर, चांगला मौसूद असा ती लांब चुई निघायचा, ऊस खायला चालू केली. स्पर्धा लागली, कोण संपवतंय बघू. शेवटच्या कांड्याला किडकं कांडा लागला. तिथनं काय लॉक माझा हे झालं. आता ते ऊस तोंडात बोलतोय ना, डोळ्यातनं पाणी. आता डॉक्टर कुठला शोधायचा? डॉक्टर बी नव्हता. मग दोघं पहिलवान गडी माझे मित्र होते दोघं. एकाला म्हणलं वड, वरचं दाबड वर वड, खालचं खाली वड. एकाला म्हणलं बुक्की मार. त्यावेळेला झालं ना कृत्रिम उद्योग, तेवढ्या पुरतं झाला. नंतर ते जास्त दुखायला लागल्यावर राजभाऊकडे आलो. राजाभाऊ म्हणले ह्याचा एक्सरे काढू. राजाभाऊने त्यावेळेला गोळ्या दिल्या. त्याच्यावरून ते सिद्ध झाले की ते डॉक्टर आहेत. नाही, तुम्ही काय करताय कळायला पाहिजे ना. हा डॉक्टर आहे. एकाने सांगितलं या कोपऱ्याची त्या कोपऱ्या पण शेती आपलीच आहे. आणि 7-12वर आहे का नाव? 7-12 कोरा, 7-12 नाव नाही. हे दिसतंय ना मला. सत्य घटनेवर आधारित आपल्याला सांगतं. काय झालं, आमची सासरवाडी लातूर. इथं मॉमेडियन कुटुंब, आमच्या जीवलग मित्र. नाही कोणाला उद्देश नाही. जब्बार पटेल, पठाण सॉरी, हे आमचे सासऱ्यांचे जीवलग मित्र. त्यांचा जावई बेंगलोरवरून आला. इंग्लिश बोलणार होते, त्याला काही ते माहित नव्हतं काय. तर त्याचा मेवणा जो होता तो थापाड्याच. त्याला चिखलात घडवला बिनचप्पलचा. डॉक्टर वर का तो, त्याला घुसला काटा. डॉक्टरला काटा घुसल्यानंतर डॉक्टरला कळलं तो डॉक्टर काटा कसा काढायचा. मग ती जे आणलं त्याने ते सुयन ते हे करायला लागला. नो नो नो, ते म्हणलं हो 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 हे असंच करावं लागतं म्हणला. नो नो नाही, सुई काट्याने काटा नाही तर सुईने काटा काढावा लागतो. आपण काय व्यवसाय करतो, एकतर सुरुवातीला आपण काय करतो हे आपली ओळख कधी लपवू नये. कधी ना कधी ते उघड पडल्यानंतर त्याचं दुःख आपल्याला नंतर होतं. आणि जास्त शास्त्रशुद्ध भाषा बोलण्याचा मी प्रयत्न करू नये.
आता मी पुण्यात राहतो, मी पुण्यासारखं म्हणायचं का हो आलात का, येणार का? संध्याकाळची गाडी 5 वाजताच आहे, 4:45ला गेलेला असतो घरी. चहा घेणार का, पाणी घेणार का, इथून सुरू होतं. आता आम्ही तिथंच फिरतो, त्यामुळे आम्ही गेलो ना कोणाकडं. कोणी विचारलं चहा घेणार का, मी तो सदाशिव पेठेत असतो. आपली ओळख आपण नाही चुकवायची. मी तुमच्यातला कान्यासारखाच राहिलो पाहिजे. आता मी इथं फेटामधून कीर्तन करायचं म्हणलं एक्झाम, अरे बस. मग अशा आमच्या माई म्हणल्या, माईंनी मग अशी आठवण करून दिली त्याची. माझा मुलगा आणि बरं का माई तुमची आठवण करतो. त्या आजीने किस्सा घरी मी सांगतो. तू माझ्या मुलाला वारीला घेऊन आलतो, माईंना भेटायला. तर माईंनी त्याला किस्सा सांगितला होता. म्हणले तुझा बाप लय वात्रट होता. आता सत्य अरे म्हणलं होतच वात्रट. काय झालं, मी अगदी आनंदाने घरच्यांना सांगत असतो, आपण जे जीवन जगलो. मगाशी कोणीतरी ते सर होते, त्यांनी म्हणले निराधार हा शब्द मी टाळला. जे सूत्रसंचालन करत होते, हा कॅसेट टाकलेली, ऐका ना. ऐका, महत्वाचं चिंतन काय आहे, आपण जे जगलो त्याच्यावरच आपल्याला चिंतन करतोय आपण. माई आपण चिंतन करतोय, आम्ही जे जगलो किंवा आपण जे जगलो. आपण त्यांनी सांगितलं निराधार हा शब्द मी मुद्दाम टाळला. मला सांगा, प्रत्येकाने आपल्याला खरंच आपण निराधार होतो का हो त्यावेळेला? संस्थेचं जरी नाव आपल्या निराधार बालक आश्रम जरी असतं, होतं आहे, तरी सुद्धा आपण निराधार होतो का? खऱ्या अर्थानं आपल्याला त्याच वेळेला आपल्या महाराजांनी, बाबांनी, ओ महाराज बायको आंघोळ घालत नाही उचलून दिवाळीला, तिलाच कळत नाही पाठ उठावं लागतं. हे शोकांतिक आहे ना आपली. भल्या पाटे 4 वाजता, मला सांगा खरं 4 वाजता भल्या पाटे कोण आंघोळ करताय का आता? खरं सांगा बरं का. हा, खोटं बोलला की बाहेर गेला की काहीतरी मला सांगायचं नाही कसं. हा, पहाटे 4 वाजता उठून भली मोठी पातेले तापून गरम पाण्याने त्यावेळेला उठणं चोळून मोठे बाबा आपल्याला आंघोळ घालायचे, बरोबर का? उठण्याने आंघोळ घालायचं, उठणं लावून. आता उठणं बंद झालंय, चोळून आंघोळ घालायचं लांबच. दिवाळी पहाट. आता काही जणांची दिवाळी पहाट पहिले पहाटे 9:30 वाजता चालू होते. एक जण म्हणला मला दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमाला जायचंय. म्हणलं सकाळी पहाटे उठावं लागतं 3 वाजता. पुण्यामध्ये होतात 4 वाजता चालू होतात कार्यक्रम. त्यांनी तर 9:30 वाजता उठून पहाटेचा कार्यक्रम म्हणला तर होईल का? आहे बरं का माबाप. माझ्या शेजारी एक मित्र आहे माझा, एकदा त्याचा मेवना मला म्हटलं गाणी पुन्हा तिकडे ये. म्हटलं काय रे बाबा? ये म्हणला तू, ये तर ये. लोक बघितलं. म्हटलं काय? दुपारी 3:30 वाजता त्याने गाणी लावली होती. पूर्व दिशेला पहाटेची गीते 3:30 वाजता. तू झोपेत होता बरं का. म्हणजे अशी अवस्था सध्या आहे. माझं मूळ काय चाललं होतं, आपलं बोलणं, आपल्याला ज्या भाषेत बोलता येते ती भाषा, आपण काय काम करतो ते काम. आता मी काय करतो, माझ्या गुरुनी जे सांगितलं मला तेच मी करतोय. मला अनेक प्रसंग आठवतो. लाईट हा माझ्या जीवनातला अविभाज्य घटक होता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला पहिल्यापासून आवडतो बरं का. तुमच्याकडं शिकण्यासाठी यावेळेला धडपड असायची. मला तो प्रसंग अनेक आठवतो. मठामध्ये आपले लग्न असायचे, भाऊंचा स्पीकर असायचा. राजू त्यावेळेला ते काय ते ग्रामोफोनचं होतं ना, ते घेऊन चालला होता घरातनं घेऊन मंदिरात लावण्यासाठी.
आणि ते कसं असतं याचं कुतूहल मी करण्यासाठी त्याच्या हातातून घेतलं आणि त्या शिडी माझ्या खालनं खाली पडल्या. त्यावेळेला भाऊने मला फटकावलं होतं. आणि भाऊ, तुमच्यामुळे माझ्या जीवनामध्ये अमूलाग्र असा बदल झालेला आहे. त्रिवार मी सांगतो, लाईट शॉक कसा बसतो हे फेजला हात लावून बघणारा पहिला माणूस आहे. आगाऊपणा तर केला. शॉक कसा बसतो आणि त्याच्यानंतर भाऊंचं मार्गदर्शन. मी व्यवसायाने इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे. गव्हर्नमेंटचं लायसन आहे माझ्याकडे. मोठ्या बिल्डिंगची कामं मी करतो. CCTV कॅमेऱ्याचं टिकविजन या नामांकित कंपनीचं माझ्याकडे सर्टिफिकेट आहे. प्रोफेशनल आहे. भगवंताच्या कृपेने, माऊलींची कृपा आहे, महाराजांची कृपा आहे. एक प्रसंग सांगतो महाराजांच्या जीवनातला, मलाही झालेला. माने सर माझ्या घरी येऊन गेलेले आहेत. दामू माने सर. मी राहायला झोपडपट्टीमध्ये, लाज नसावी. मी जाऊन येऊन गेलो. हा, राजू अलकार, लक्ष्मण, पंढरीनाथ, मी शकूर आहे. ते कुटुंब आहे. लाज नसावी. तर त्यावेळेला सुभाषनगर मध्ये महाराज उतरायचे, बरोबर का माने सर? सुभाषनगर मध्ये. सुभाषनगर मधनं एकदा भेट झाली. मी त्यावेळेला कोहिनूर टेक्निकलला वायरमन आणि इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रक्टर म्हणून काम करायचो 4 वर्ष. माने सरांची आवर्जून भेट झाली. त्याच्यानंतर महाराजांना मी गुरुवारचा डबा घेऊन गेलो. त्यावेळेला राष्ट्रभूषण चौकामध्ये घेऊन. कसं असतं माहितीये का? संत नाम गाय, संत नाम गाय, संत नाम गाय कामधेनु. खरंच संत हे कामधेनुचं रूप असतं. कामधेनु म्हणजे काय? जी इच्छा तुम्ही कराल त्याची पूर्तता करण्याची ताकद कामधेनुमध्ये असते. तुकोबाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, सदा सर्व काळ दुबे भक्ता लागे. सर्व काळ ज्या ज्या वेळेला भक्ताला त्याची गरज पडेल त्या त्या वेळेला ती दुबत असते, पाना सोडत असते. महाराजांनी तेच केलं. स्वतः आपले बालनाथ महाराज मृदंगवादक आणि रावसाहेब 2 खांद्यावर 2 जणांना घेऊन एसटीने प्रवास करून एक ज्वारीचं पोतं मागायचे. मानधन काय? ते ज्वारीचं पोतं. आज पुण्यामध्ये अभिमानाने मी सांगतो, मी बाबांचा शिष्य आहे. त्यांच्यासारखं ज्ञान, त्यांच्यासारखी वाचा, मुखातून फक्त शुद्धी. सदा सर्व काळ. गुरुवारचा दिवस होता, गुरुवार उपवास सोडायचा होता. बाबांची पथ्य सर्व माहीत असल्या कारणाने त्यावेळेला बाबांना मी डबा घेऊन गेलो गुरुवारचा. मंडळी होती माझ्या बरोबर, मुलगा होता छोटा. त्यावेळेला आईसाहेब होत्या, सर्वजण त्या ठिकाणी होते. महाराज जेवायला बसल्यानंतर त्यांनी मला बोलवून घेतलं आणि मला म्हणाले, कानिपनाथ संकल्प सोड. संकल्प सोड म्हणजे डबा घेऊन आले, संकल्प काय सोडायचा ना? मी संकल्प सोड. कसं असतं, प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व त्यांच्या विचारात दडलेलं असतं. त्यांनी माझ्याकडून संकल्प सोडून घेतला आणि संकल्प सोडत असताना माझ्या हातावर पाणी सोडून म्हणले, कानिपनाथ आजपर्यंत मी जे तुला कच्चं पक्क खायला घातलेलं असेल हॅलो. यानंतर मी कानिपनाथला 2 मिनिटाची विश्रांती देतो आणि पुढील कार्यक्रमाची रूपरेषा आपल्यासमोर ठेवतो. श्री संत गडगे महाराज गया माता निराधार बालक आश्रम. माझी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे दुसरे